नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनी 4 वाजून गेलेले आहेत आणि आता आपण चाललेलो आहोत आपल्या रथीवरती फणस काढायला। बरोबर पाठी सर्व आपले चिल्लर पार्टी देखील आहे, आनंददादा आहे, मानसी आहे, उमेश देखील आहे। सर्वांबरोबर चाललेलो ते आपल्या रथीवरती फणस काढायला। आपल्या सड्याचा परिसर आहे, त्याच्या बरोबर वरच्या साईडला रथीचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी आपल्या वहिनींचा म्हणजे आपल्या रोशनचा खूप जुना असा कापा फणस आहे। त्या फणसावरती आम्ही चाललेलो आहोत फणस काढायला। तर आजच्या ब्लॉग मधून तुम्हाला कशा प्रकारे फणस काढले, फणसाचं झाड किती जुनं आहे, या सर्व गोष्टी पाहायला भेटणार आहेत। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। हाय गाइस, ते चालू नाही जमत पण आता सर्दी निघाली ना। मित्रांनो, आपला सड्यावरचा परिसर आहे। एप्रिलमध्ये मी आलो होतो, त्यावेळेस तुम्हाला हा परिसर दाखवला होता। मे महिना आहे, ऊन खूप वाढलेलं आहे आणि तुम्ही मागे सरी जर पाहताय ही सगळी मंडळी जी आहे ती मुंबईवरून खास आलेली आहे आणि रानामध्ये फिरायला सकाळपासून ते आतुरलेले होते। दुपारी जेवलो आणि आता निघालेलो आहोत ते आपण रथीमध्ये। बघूया झाडावरती फणस आहेत की नाही आहेत असं आनंदाचा बोलतोय। त्यातले आपण 3-4 काढणार आहोत। गवत बघा किती वाढलेलं आहे, ते गवत सर्व सुकलेलं आहे, त्याच्यातून पायवाट करत आपण चाललेलो आहोत। ऍक्च्युली हा रस्ता बंद झाला होता, गेल्या महिन्यापासून ही पायवाट चालू झालेली आहे। माणसं जंगलामध्ये यायला लागले तेव्हापासून, नाहीतर ही पायवाट जी होती पूर्णपणे बंद झाली होती। जंगलामध्ये आता लोकांचा वावर कमी झालेला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा। मे महिना असल्यामुळे पूर्ण परिसर आहे तो स्वच्छ दिसतोय तुम्हाला, गवत वगैरे सुकलेलं आहे। इकडे तर तुम्ही वरती गेलात टोकाला एकदम तुम्हाला समुद्र बघायला भेटेल केळशीचा। समोर तुम्हाला तो डोंगर दिसतोय, त्याच्या पलीकडे केळशी गाव आहे, केळशी बीच वगैरे आहे, केळशी बाजारपेठ, या सगळ्या गोष्टी ह्या डोंगराच्या पलीकडे आहेत। इकडे जर तुम्हाला शेवटचा डोंगर दिसत असेल, त्या साईडला खाली मांदिवली वगैरे गाव आहे, चिंचघर, मंडणगड तालुक्याला जाणारा तो रस्ता आहे, त्या डोंगरातून वरती गेलेला आहे। पुढे आई आहे, आई फुल तयारीमध्ये आलेली आहे। फणस काढण्यासाठी आपण रशी घेतलेली आहे, त्यानंतर टोपली देखील एक छोटी घेतलेली आहे आणि आनंदाचा आहे तो झाडावर चढणार आहे, त्याने आकडी कोयती ऑलरेडी लावलेली आहे आपल्या कमरेला। करवंदाचं झाड बघा, करवंद पिकलेली आहेत, टेस्ट करूया आपण। गोड, छान, चांगले आहेत का करवंद? गोड गोड आहेत, तांबट असतात, पूर्ण काळोख आहे या परिसरामध्ये, जास्त झाडांचा परिसर आहे। बघा तरी जुनं झाड आहेत या परिसरामध्ये, उंच उंच अशी, त्यामुळे काळोख किती आहे, भीती वाटते। तुमच्याबरोबर एक माणूस असणं गरजेचं आहे जंगलात आलात तर। आम्ही तर पूर्ण झुंडमध्ये झालेलो आहोत, लहान मुलं देखील आहेत, त्यांच्या जोडीला आम्ही सारे मोठी मुलं। झाड बघा करवंदाचं, हे पूर्ण भरलेलं आहे करवंदांनी, काळे कुट्ट करवंद आहे, सर्व सुकलेले आहेत। सर्व करवंदाची पिकलेली आहेत मित्रांनो, काळी घोर अशी, डोंगरची काळी मैना म्हणून याला ओळखतो आपण। फायनली मित्रांनो आपण रथीवरती पोहोचलेलो आहोत। मागे जर पाहिलं तर आनंददादा आहे तो आता फणसाच्या झाडावरती चढत आहे। मुलं बघा इकडे
एक्सायटेड आहेत फणस कशी काढतात ते बघायला. आणि वरती जर पाहिलं तर खूप जुनं असं हे फणसाचं झाड आहे. त्याला लागूनच बरोबर हे आंब्याचं देखील झाड आहे. घनदाट असं हे जंगल आहे. खूप पूर्वीपासून ही झाड आहेत ह्या ठिकाणी. आणि हा जो आहे तो काफा फणस आहे. फणस बघा त्याचा बुंदा बघा किती मोठा आहे. हे आहे ते आंब्याचं झाड आहे. त्याच्यावरून आय थिंक चढणार आहे आनंद दादा. बघूया. झाडावर चढणं ही एक कला असते मित्रांनो, सर्वांनाच अवगत नसते. गावच्या काही निवडक लोकांनाच ते अवगत असते. त्यातले आपले हे आनंद दादा आहेत. झाडावरती चढतायत आता. खाली सरे आपले भावंड चिल्लर पार्टी वाट बघतायत फणस केव्हा काढेल ते आनंद दादा. तयार आहे बोलतो आनंद दादा फणस. टोकून बघितलास? हो हो. रशी घेतले की आता फणसाला बांधणार आहे. म्हणजे अलगद जो फणस आहे तो खाली सोडणार आहे. वरून टाकला तर तो फुटणार आणि म्हणून त्याला रशी बांधतो आनंद दादा. आणि तो फणस आहे तो खाली सोडणार आहे आता. जबरदस्त. आणि आता असते असती खाली सोडणार आहे फणस. रोशन तयार आहे रशी पकडायला खाली आणि फणस देखील पकडायला. एक फणस काढून झालेला आहे. आता दुसरा फणस काढायला आनंद दादा वरती चढतोय. पान बघा ही आडवी फांद आहे. त्याच्या बरोबर पुढे ते फणस आहे. आनंद दादा बघा किती बॅलन्सने पुढे चाललेला आहे तो. ते तुम्ही खालून साईडला वर हो मग पिकला असता का वरती करा कशाला ठेवतोयस? बहुतेक फणस आहेत ना मित्रांनो पिकलेले आहेत आनंद दादा म्हणतोय. हा देखील तयार होता पहिला काढलाय तो. आणि आता जो काढतोय तो पिकलेला आहे. तो देखील खाली काढतोय. आनंद दादाला बघताय सर्वजण. चिल्लर पार्टी. हा आपला दुसरा फणस आता खाली येतोय. आला. आ गया मेरा शेर. तिसरा फणस बघायला चाललाय आता आनंदावरती. बघूया तो देखील तयार आहे की नाही तो. तयार आहे तो पण. हा सोडला सोडला. हा येऊ दे. पडला रे वडिलाची. चला चला चल चल तू पण चल. तर मित्रांनो आजच्या ह्या मिनी ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की 1 तासाच्या आतमध्ये आपण आपल्या घरापासून रतीच्या परिसरात आलो. आनंदाचा जो होता तो झाडावरती चढला फणसाच्या आणि त्याने 4 ते 5 फणस काढलेत. माझ्या हातामध्ये हा एक फणस आहे. ऑलरेडी इकडे मागे जर पाहिलं तर भाऊकडे एक फणस आहे आणि आईच्या टोपलीमध्ये 2 फणस आहेत. असे आपण 4 ते 5 फणस काढले. आता जो व्लॉग होता तो आपण खूप फास्ट शूट केला. जास्त वेळ भेटला नाही कारण आपल्याला लवकर घरी पोहोचायचं आहे. पुन्हा भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत इथेच थांबण्याची अनुमती द्या. आपल्या चॅनलचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया
आमच्यापर्यंत नक्की पोचवा.